हाय मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर बघा, आमच्या शेतामध्ये जे नारळाचं झाड आहे त्याच्यावरती पोपटांनी जे छोटे छोटे घरं केलेले होते त्याच्यावरती भरपूर पोपट असतात. आणि मी आलेलं बघितल्यानंतर ते सगळे गेले उडून. आणि नंतर त्यांना वाटलं की मी गेली आहे, नंतर वाट बघून बघून मी काही जातच नाही म्हणून ते आले परत बसायला. आणि मला पण माझ्या मागं काम होतं, मला शेळ्यांना चारायला न्यायचं होतं शेतामध्ये, तर मी गेले त्याला घेऊन त्यांना चारायला. आणि शर्लीन पण स्कूलमधून आल्यामुळे शर्लीनला खेळायची होती सायकल, मग शर्लीन बसलेली सायकल खेळत मी गेली शेतामध्ये त्यांना शेळ्यांना चारायला. आणि नंतर थोड्या वेळाने मी जर घरी येऊन बघते तर ह्यांची झालेली पकडापकडी. तर कुणासोबत चाललेली तर बघूया. तर हे बघा, हे आहे आमचं गाईचं पिल्लू छोटंसं. तर त्याच्यासोबत ह्यांची सगळ्यांची पकडापकडी चाललेली, नक्की पकडापकडी चाललेली की कबड्डी चाललेली हे मला तर समजलं नव्हतं, पण त्यांना तर माहीत होतं. आणि नंतर ते पकडत होते त्याला, आणि त्याला पण खूप दिवसात मोकळं सोडल्यामुळे त्याला पण मस्त एन्जॉय करायचं होतं, सगळीकडे फिरायचं होतं. तो काही कुणाला घावतच नव्हता. तर बघा, सगळे नाना तर त्याच्या मागे एवढे पळत होते, म्हणजे मला हसायला पण यायचं, आणि म्हणजे परत हसल्यानंतर नाना चिडतील म्हणून मी शांत पण बसायचे. तर बघा, तो पण खूप एन्जॉय करत होता, फिरत होता, म्हणजे त्याला खूप दिवस झाला मोकळं सोडलंच नव्हतं, त्यामुळे त्याचे पाय मोकळे करून घेत होता. तर बघा, तो काय घावत नाहीये, आणि त्याच्या मागे सगळेच जण पळत होते, आणि मी तर फक्त व्हिडिओवरतीच होती. मला गायींची खूप भीती वाटते, त्यामुळे मी त्याच्याजवळ काही गेलेलं नाही, लांबनच मी त्याच्याकडे बघत होती. आणि हे बघा, म्हणजे त्या हातात आलेला पण तो सुटून जायचा. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय, आजच्यासाठी एवढंच. जय श्रीराम.